नमस्कार. लोकलिटींच्या ह्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे तुमच्या मनातील आमदार कोण. मित्रांनो, ह्याचाच आपण शोध घ्यायला आलो आहोत कोल्हापूरच्या उत्तर मतदारसंघामध्ये. आपल्यासोबत काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण जरा संवाद साधूयात. एकंदरीतच नेमकं त्यांच्या मनातील आमदार कोण आहे हे आपण जरासं त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. नाव कसं आपलं? शिवराज भोसले. तुमचा मतदारसंघ नेमका कोणता आहे? उत्तर. उत्तर आहे. काय वाटतंय, तुम्ही यावेळी मतदान केलं? हो. कोणाला केलं ते सांगतायत. काय वाटतंय तुमच्या मनातला नेमका आमदार कोण? आमच्या मनातला राजेश क्षीरसागर. क्षीरसागर नेमकं का बरं असं का बरं म्हणजे त्यांनी केलेली विकास कामं, परत गेल्या 5 वर्षात त्यांनी ठेवलेला भागाचे संपर्क, म्हणजे संपूर्ण भागाशी संपर्क चांगल्या रीतीने ठेवलेला आहे. इलेक्शन आले म्हणून आले तर असं काय नाही, संपर्क चांगला आहे. मग आता शेवटी काय. नमस्कार. काय वाटतं, तुम्ही मतदान केलं का? मतदान केलं की मी. हा. उत्तर मध्ये आहे मी. बर. मतदान केलेलं आहे. मतदान म्हणजे देशाच्या इतिहासातली ही सगळ्यात मानबिंदू असणारी निवडणूक आहे महाराष्ट्राची. बरोबर. आणि निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. सर्व जाती धर्माचे लोक यात चांगल्या पद्धतीने काल आम्ही बघितलं, मतदान केलेलं आहे. बरोबर. तर मला असं वाटतंय की मला आता 59 वय आहे मला. मी एवढ्या वर्षात मी रंकाळ्याचं कधी काम झालेलं बघायला नाही. बरोबर. माझ्या रंकाळ्याचं काम इतकं सुंदर केलं त्या माणसानं की 1 नंबर केलेला आहे. ते उत्तरचा राजेश क्षीरसागर. एकंदरीतच आपण जाणून घेतल्यात काही ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया. चला तर मग आणखी पुढे नेमके काही तरुणांच्या प्रतिक्रिया किंवा आणखी वेगवेगळ्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेऊयात. हे सगळं मिक्सिंग आहे. बरोबर आहे. कुठलीही नीतिमत्ता राहिलेली नाही. कोण कुणाला म्हणजे कोण कुणाचं आहे हेच काय कळत नाही. बरोबर. त्यामुळं मी नोटा केलं. का नेमकं तुम्हाला असं नोटाच का करा असं वाटलं? म्हणजे कारण कुणावर विश्वास ठेवायचा सांगा, विश्वास कुणावर ठेवायचा सांगा मला. तुम्ही सांगा. तुम्ही आता इतक्या फिरलाय, कुणावर तुमचा कोण फेवरेट आहे सांगा. नाही, आता 2 एवढे मातबर उमेदवार आहेत, राजेश लाटकर असतील किंवा क्षीरसागर असतील. लाटकर सज्जन माणूस आहे, सज्जन माणूस आहे. बरोबर आहे. आणि दुसऱ्याबद्दल तुम्ही काय मत देणार? असं आहे ना, स्पेसिफिक काही कळत नाही लोकांचं. लक्षात ठेवा, बरोबर. स्पेसिफिक काहीही कळत नाही. तुमच्या घरात मग सगळे नोटाच केलेले आहेत? नाही, मी एकटा वैयक्तिक सांगतोय, बाकीच्या मुलांचं बायकोचं सांगत नाही. कारण आम्ही ते 1500 रुपये वगैरे काही घेतलेले नाही. लाडक्या बहिणीची योजना कुठली लाडकी बहीण? अहो, कर्ज केवढे झाले असं काय करताय? तुम्ही तुमच्या मनाला विचारा बस. आता तुम्ही इतकं फिरलाय की नाही, मग वस्तुस्थिती आहे ही. कॉमन माणूस, कॉमन. आपण काय पैसे गोळा करून काय करणार नाही. लक्षात नाही, सामान्य नागरिक. बरोबर. त्यामुळे ते कसं विचार करून बघते. कोल्हापूरच्या उत्तर मतदारसंघामध्ये आपण आता एका भाजी मार्केटमध्ये आहोत. या भाजी मार्केट मधल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात. बऱ्यापैकी राजेश क्षीरसागरच आमदार होणार किंवा राजेश लाटकरच आमदार होणार असे काही बऱ्यापैकी ही सगळी जी मतं आहेत ही सामायिक पद्धतीने घेतलेली जात आहेत. आता आपल्या सोबत आहेत काही व्यापारी, त्यांना पण आपण जर असं विचारूया काय म्हणजे नेमकं त्यांचं मत काय. दादा, नाव कसं आपलं? माझं नाव इम्रान मंदिर. काय वाटतंय तुमच्या मनातलं नेमका आमदार कोण? आमदार राजेश क्षीरसागर साहेब स्वतःहून. काय वाटतंय क्षीरसागर का नेमकी असे? क्षीरसागर साहेब काय म्हणजे भागात त्यांचा संपर्क चांगला आणि त्यांचा लोकगोष्टी फक्त चांगला आहे. बरोबर. आणि आमच्या भागात हाकेवर येणारा माणूस आहे आमच्यासाठी. बरोबर. राजेश लाटकर कधी आलेलं नाही तिथं? आमच्या त्यांचा जास्त संपर्कच नाही काय विषय, त्यामुळे क्षीरसागर साहेब येणार 100%. आमदार कोण आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. हळूहळू आपण ऐतिहासिक बिंदू चौकात अशा इथं आलेलो आहोत. आपण काही कामगार वर्गाच्या पण काही आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. मित्रा, नाव कसं तुझं? आदर्श. काय वाटतं तुला, तुमच्या मनातला आमदार कोण? राजेश लाटकर. का नेमकं राजेश लाटकर का? साहेबांचं कसं आहे, काम पण चांगलं आहे. आपल्याला कधी पण त्यांना बोलवलं, साहेब येतात स्वतःहून, भेटतात सगळ्यांना. माणुसकीला चांगलेच आहे. हो, सगळी कामं केली आपल्याला. गटर वगैरे, रोड वगैरे सगळी साहेबांनी कामं केलं. तुला काय वाटतं, तुझं नाव काय? यश कांबळे. काय वाटतं तुझ्या मनातला आमदार कोण? राजेश लाटकर. राजेश लाटकर. राजेश लाटकर. बर. काय म्हणजे तुला काय असं वाटतंय बरं?
त्या कांबळीमध्ये जी सगळी सगळी चांगली आहेत, कधी पण येतात ती 11 तिला आले वेळ का बघत नाही काय नाही येतात. कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. क्षीरसागरांनी काय कामं केलेली नाही केल्यात की केल्यात आमच्या इथं राजेशी लाटकर आहेत. तिकडे लाटकरच आहेत. आमच्या इथं साहेबांनी सगळी कामं केल्यात. होय काय मग तिकडे क्षीरसागरांचा काय संपर्क नाही एवढा क्षीरसागरांचा संपर्क आहे, पण कसा आहे साहेब कसं आहे साहेबांची कायम कायमस्वरूप आहे सदर बाजारमध्ये. आमच्या इथं बावळात म्हणा किंवा काय पण म्हणा, तर साहेबांना कधी पण फोन केला साहेब आदल्या रात्री मधल्या रात्री सुद्धा येतात साहेब. काय वाटतंय तुमच्या मनातला नेमका आमदार कोण लाटकर साहेब कोणतं आपलं मतदान कुठं आहे आपलं उत्तरमध्ये उत्तर मध्ये आहे काय नाव आपलं रईस. का लाटकर साहेबच का वाटतं नवीन माणूस नवीन चेहरा तसं पाहिजे आपल्याला पाहिजे जरा. पाहिजे पाहिजे की का क्षीरसागर त्यांनी पण बरीच कामं केलेली आहेत केलेले आहेत तिने बी चांगले आहेत, आम्ही काय वाईट म्हणत नसले ना. कारण नवीन चेहरा नवीन माणूस जरा. काही ठिकाणी बघितलं तर आता जे परवा मिरजच्या भाषणात लाटकरनी सांगितलं की आज माझी जी काय मालमत्ता प्रॉपर्टी वगैरे जी डिक्लेअर करायला लागते ती मी केलेली आहे. शासकीय नियमाप्रमाणे जशी काय वार्षिक 10% वाढेल 15% वाढेल त्याप्रमाणेच ती माझी प्रॉपर्टीमध्ये वाढ होईल, माझ्या आर्थिक याच्यात वाढ होईल. अदरवाईज याच्यापेक्षा काही जास्त झाली तर तुमचं पायतान आणि माझं डोकं या भाषेत तिने ते भाषण सांगितलं ते लोकांना भावलेलं आहे की एकीकडे मोठा डोंगर उभा राहतोय आणि एकीकडे साधी सपाट जमीन आहे. तर तुम्ही त्यात काय तुम्हाला डोंगर आवडेल काय सपाट जमिनीवर चालला आवडेल. तर अशा पद्धतीने सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे, लोकांच्या मनात भावना आहेत. आम्ही आता भेटतोय लोकांशी बोलतोय, लोकांना वाटतंय की बाबा आपला माणूस असावा, बरोबर आपल्याला खरेदी करणारा माणूस नसावा. कोल्हापुरातली बाजारपेठ झाली, त्यानंतर काही कामगार वर्ग झाले, त्यानंतर आता आपण या गल्लीमध्ये एका आलो आहोत. सामान्य नागरिकांच्या आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊयात काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार काका, आपला मतदारसंघ कुठला आहे? उत्तर विधानसभा कोल्हापूर. काय आपल्या मनातलं नेमका आमदार कोण वाटतं? राजेश लाटकर. राजेश लाटकर. का बरं लाटकरच का असं? एक ते सर्वसामान्य नेतृत्व आहे, गोरगरिबी लोकांची जाण आहे त्यांना, आणि त्यांचा तुम्ही प्रभाग जाऊन बघून या. सर्वांना काय वाटतं की बाबा ते काय व्यक्ती विकास करणार असं नाही आहे. तुम्ही सदर बाजार एरियात स्लम एरियात सुद्धा बघितलं तर त्यांनी भरपूर विकास केलेला आहे. स्टँडिंग चेअरमन असल्यामुळे त्यांना त्या अनुभव आहे, भरपूर महानगरपालिकेत काम केलेलं आहे. भरपूर ते व्यक्ती हे आहे त्यासाठी योग्य आहे. विकास नुसतं म्हणतोय, पण मला सांगा विकास केलाय म्हणता तुम्ही 10 वर्ष आमदार होता, तुमच्याकडे 5 वर्ष पद होतं मोठं, बरोबर 15 वर्षात काय डेव्हलपमेंट झाली कोल्हापूरची? निधी आणला एवढा मोठा, रस्ते आहे ते मग निधी आणला मोठा, मग रस्ते का सगळं झालं नाही? अजूनही आम्हाला डबऱ्यातून का जावं लागतंय? मग या सगळ्या प्रश्नावर उत्तर राजेश लाटकर आहे. 100% आहेत असणार. एवढं वाटते जिद्दीचं कार्य. आता बघा नवीन माणसाला संधी द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट मला सांगा, राजू लाटकरांचं तुम्ही काम बघा, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हे नाही, तो हे आहे का डाग आहे का सांगा मला. बरोबर, स्वच्छ चारित्र्यहीन माणूस आहे. बरोबर. विकास व्हायला पाहिजे, 100% होणार. दुसरीकडे आपण जाऊया. काका, आपलं नाव कसं? शरद बालकर. काय वाटतंय आपल्याला? पण वाटतं आम्हाला वाटते की राजू लाटकरच. आपल्याला पण राजू लाटकर वाटतंय. विकास 100% होणार. 100% होणार, 100% होणार. क्षीरसागर हक्काने रात्री उठून मामाने बोलवून जाईल, हक्काने माणूस करणार आहे, सांगायशिवाय गरज नाही. भाग फिरून येऊन तो आपण भागातील सुविधा करणार. तर एकंदरीतच आपण ही सगळी जी प्रतिक्रिया जाणून घेतली, मतं जाणून घेतली. काही मतदारांचं कौल राजेश क्षीरसागरांकडे म्हणजेच महायुतीकडे, आणि दुसऱ्या काही मतदारांचा कौल महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्याकडे आहे. तर एकंदरीतच या सगळ्या मतदारांचा आढावा घेतला तर अजूनपर्यंत काही मतदारांच्या कौल या सगळ्या देण्यावरून अजूनही ही सगळी जी लढत आहे ही अजून एवढी स्पष्ट झालेली दिसत नाहीये. लोकलिटींसाठी मी निरंजन, कोल्हापूर.